जय शिवराय मित्रांनो देशभरामध्ये पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून तसेच पावसाळ्यात अतिपावसामुळे पाणी साचण्यामुळे शेतकऱ्यांचं होणारे नुकसान कमी करण्यासाठी देशभरामध्ये जलतारा प्रकल्प राबवला जात आहे। बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्या मित्रांच्या माध्यमातून सुद्धा याच्याबद्दल विचारणा केली जात होती आणि मित्रांनो याच्याच बद्दलची थोडक्यात अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून मनरेगाच्या अंतर्गत जलतारा निर्मितीचं उद्दिष्ट घेण्यात आलेलं आहे। जे काही ग्रामीण भागातील शेतकरी असतील मजूर असतील यांच्या हाताला काम उपलब्ध व्हावं, त्यांना मजुरी उपलब्ध व्हावी, याचबरोबर पावसाळ्यामध्ये पाणी साचून शेतकऱ्यांच्या पिकाचं होणारं नुकसान कमी व्हावं, ज्या भागामध्ये पाऊस पडत आहे त्या भागातील पाणी त्या भागामध्येच मुरावं, जमिनीतील ओल टिकून राहावी किंवा जमिनीतील भूजल पातळी टिकून राहावी, याच्यासाठी एक अतिशय महत्वाकांक्षी असं समजला जाणारा प्रकल्प म्हणजे जलतारा। मित्रांनो महाराष्ट्रात बऱ्याच मोठ्या प्रमाणात जलताऱ्याची कामं झालेली आहेत, त्या भागामध्ये पाण्याची उपलब्धता खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि हाच इम्पॅक्ट पाहता देशभरामध्ये राज्यात मोठ्या प्रमाणात जलतारा निर्मितीचं उद्दिष्ट घेण्यात आलेलं आहे। मित्रांनो शेतामध्ये ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होतो किंवा ज्या ठिकाणी पाणी साचून राहतं अशा ठिकाणी 6 फूट बाय 6 फूट बाय 8 फुटाचा एक खड्डा, जो खड्डा पूर्णपणे मोठ्या दगडाच्या माध्यमातून भरला जातो, जेणेकरून जमिनीमध्ये जे काही साचणारं पाणी आहे त्या कोपऱ्यामध्ये जे काही साचणारं पाणी आहे ते पाणी त्या दगडाच्या माध्यमातून जमिनीमध्ये निचरा होईल अशा प्रकारची व्यवस्था केली जाते, ज्याच्यामधील 90% पेक्षा जास्त काम हे अकुशलच्या अंतर्गत येतं। मित्रांनो याच्या अंतर्गत जे काही जॉब कार्ड धारक शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांना जवळजवळ 4,642 रुपयाची मजुरी मनरेगाच्या अंतर्गत उपलब्ध करून दिली जाते। म्हणजे शेतकऱ्याला पाण्याचा निचराही करता येतो, शेतकऱ्याला जमिनीची जी काही पाण्याची उपलब्धता आहे तीही तयार करता येते आणि सोबत मनरेगाच्या माध्यमातून त्यांना मजुरी देखील उपलब्ध करून दिली जात आहे। प्रत्येक एकर क्षेत्रासाठी एक जलताराचं उद्दिष्ट घेण्यात आलेलं आहे आणि याच्या अंतर्गत लाखो जलतारा हे राज्यात उभारण्याचे उद्दिष्ट घेऊन ही काम आता सुरू करण्यात आलेली आहेत। 5 मे पर्यंत याच्या लाभार्थ्याच्या याद्या तयार केल्या जातील आणि जवळजवळ 20 ते 25 मे पर्यंत याची कामं पूर्ण करण्याचं उद्दिष्ट घेण्यात आलेलं आहे। तुम्ही जर जलतारा निर्मिती किंवा जलताराचा जर खड्डा आपल्या शेतात घेऊ इच्छित असाल तर आपल्या कृषी सहायकाची कृषी प्रयोगशाळेशी संपर्क साधू शकता। तुम्हाला तुमच्या जमिनीचा 7/12 आणि तुमचं जे काही मनरेगाचं जॉब कार्ड आहे अशी कागदपत्र या ठिकाणी द्यावी लागतील। अगदी छोटासा 4 फूट बाय 4 फूट बाय 8 फुटाचा एक खड्डा ज्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये पाणी साचून राहतं अशा ठिकाणी निर्मिती करायचं आहे आणि याच्या माध्यमातून हे अनुदान देखील उपलब्ध करून दिलं जाते। मित्रांनो पाणी अडवा पाणी जिरवा ही अतिशय महत्वाची अशी संकल्पना आहे। खालावत चाललेली जी काही पाण्याची पातळी ही जर टिकून ठेवायची असेल तर ही एक काळाची गरज आहे। त्याच्यामुळे या प्रकल्पामध्ये जास्तीत जास्त संख्येनं अनुदानाचा विचार न करता सुद्धा किंवा कधी मिळेल याचा विचार न करता सुद्धा सहभागी व्हा, ही प्रत्येक शेतकऱ्यासाठी किंवा प्रत्येक नागरिकासाठी एक महत्वाची अशी बाब आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे जलतारा या योजनेबद्दल या संकल्पनेबद्दलची ही एक महत्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।